हॅलो एव्हरीवन. ॲक्च्युली आम्ही झालो आहे आता अरुणाचलला शिफ्ट, त्यामुळे बऱ्याच दिवसानंतर तुमच्यासमोर टाकते एक व्हिडिओ नारळी पौर्णिमेनिमित्त नारळी भात. ॲक्च्युली पूर्ण घर शिफ्ट होईपर्यंत, किचन सेट होईपर्यंत बरेच दिवस गेले, त्यामुळे मग मी या एडिटिंग आणि याच्या भानगडीत पडले नाही. आताही बघूया कितपत जमते, पण आय ट्राय टू पोस्ट व्हिडिओज. सो इथे मी छोट्या छोट्या डब्यांमध्येच भात शिजवून घेतलेला होता कुकरमध्ये, जो की लवकर शिजतो. इथे मी दावतचा बासमती तांदूळ घेतला आहे 2 वाट्या. त्यामुळे मी 2 वाट्याच साखरेचा वापर करते, म्हणजे जेवढा तांदूळ तेवढीच साखर तुम्ही वापरायची. बरेच जण नारळी भात म्हटलं की गुळाचा वापर करतात, पण मला साखर भात नाही, पर्सनली साखरेचाच गोड भात आवडतो, म्हणून मग मी साखरच वापरली आहे. खालीच आपण मिक्स करून घेतले, जेणेकरून त्याला गॅसवर जास्त वेळ शिजवण्याची गरज पडू नये. कधी कधी जास्त गोड भात शिजला की तो कडक होण्याची शक्यता असते. इथे मी घेतले 3-4 चमचे तूप, त्याच्यामध्ये 4-5 लवंगा आणि थोडेसे ड्रायफ्रुट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. नारळी भात आपण बनवतोय, म्हणून त्यामुळे याच्यामध्ये मी टाकते खोवलेलं फ्रेश नारळ आणि त्याला छान सगळ्या ड्रायफ्रुट्स आणि तुपामध्ये छानपैकी मिक्स करून घेऊया. तुम्ही जास्त प्रमाणातही नारळ वापरू शकता, पण जास्त कचकचीतही मला आवडत नाही, त्यामुळे थोडंसं कमीच खोवलेलं नारळ मी इथे टाकलं. त्यानंतर मी इथे फूड कलरचा वापर करते आहे. चिन्मयला मी ऑरेंज कलर आणायला सांगितला होता, पण त्यांनी चुकून लेमन येलो कलर आणला नाही. चुके मी नेहमी ऑरेंज कलरचाच नारळी भात बघितला, साखर भात बघितला, म्हणजे चुके थोडंसं कलरमध्ये ॲडजस्टमेंट आहे, पण चालेल. त्यानंतर शिजलेला तो जो साखर मिक्स केलेला भात आहे, तो सगळा मी याच्यात मिक्स केला आहे आणि व्यवस्थित आपण याला हलवून घ्यायचं आहे. त्याला तो साखरेचा थोडासा पाक असा सुटेल. थोडंसं 2 ते 3 मिनटं कवर करूया. जास्त वेळ शिजू द्यायचं नाही आहे, नाही तर तो कडक होण्याची शक्यता आहे. आणि कवर काढून 2 ते 3 मिनिटांनी यू कॅन सर्व. भात रेडी आहे, नारळी भात रेडी आहे. जसा जसा तो थंड होईल त्याची कन्सिस्टन्सी आपोआप व्यवस्थित सेट होईल. तर चला नैवेद्य दाखवूया आणि एन्जॉय करूया. हॅपी रक्षाबंधन.